तिथं आता मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर कशा गोष्टी घडल्या होत्या, काय नेमकं कारण ठरलं होतं याच्याबद्दलची माहिती देण्यासाठी तिथं डीजीसीएची टीम पोहोचणार आहे, पुणे डीजीसीएची, आणि तिथनं कशा गोष्टी घडल्या होत्या, नेमकं काय कारण ठरलेलं आहे, तिथं काय घडलं होतं, दुर्घटना कशी झालेली आहे याचं नेमकं कारण शोधण्यासाठी तिथं ही टीम पोहोचणार आहे. आणि गर्दी हे त्याच्यामध्ये अडथळा ठरू शकतं. साहजिकच तिथं आपण जर पाहिलं तर पोलीस सुद्धा आहेत आणि मोठ्या संपूर्ण सीआरपीएफ जवानांना सुद्धा पाचारण करण्यात आल्याचं आपल्याला ओंकारनं सांगितलेले आहे तिथं हॉस्पिटलच्या बाहेर. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिथं घटना घडलेली आहे, जिथे ही दुर्घटना घडलेली आहे, तिथं सीआरपीएफचे जवान तैनात करावे लागणार आहेत. या सगळ्या जो मलबा आहे तो हटवण्याचं काम करेपर्यंत त्या मलब्यामधनं महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर कशा गोष्टी घडल्या होत्या, काय नेमकं कारण ठरलं होतं याच्याबद्दलची माहिती घेण्यासाठी तिथं डीजीसीएची टीम पोहोचणार आहे, पुणे डीजीसीएची, आणि तिथनं कशा गोष्टी घडल्या होत्या, नेमकं काय कारण ठरलेलं आहे, तिथं काय घडलं होतं, दुर्घटना कशी झालेली आहे याचं नेमकं कारण शोधण्यासाठी तिथं ही टीम पोहोचणार आहे. आणि गर्दी हे त्याच्यामध्ये अडथळा ठरू शकतं. साहजिकच तिथं आपण जर पाहिलं तर पोलीस सुद्धा आहेत आणि मोठ्या संख्येनं सीआरपीएफ जवानांना सुद्धा पाचारण करण्यात आल्याचं आपल्याला ओंकारनं सांगितलेले आहे तिथं हॉस्पिटलच्या बाहेर. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जिथं घटना घडलेली आहे, जिथे ही दुर्घटना घडलेली आहे, तिथं सीआरपीएफचे जवान तैनात करावे लागणार आहेत. या सगळ्या जो मलबा आहे तो हटवण्याचं काम करेपर्यंत त्या मलब्यामधनं महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या